श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला मी राहुल महाजन आपलं स्वागत होतो. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मुलांक 5 हा जो आहे याचं वैशिष्ट्य आणि या मुलांकाचे व्यक्ती कसे असतात. तर ज्या व्यक्तींचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 5 तारीख, 14 तारीख अथवा 23 तारखेस जर कोणाचा जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तींचा मुलांक 5 हा असतो. 5 या मुलांकाचा स्वामी हा बुध आहे आणि म्हणून बुधाचा कारक हा मुलांक ओळखला जातो. तर या मुलांकाचं सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बुधाचा कारक असल्यामुळे बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कार्य करणारे हे लोक ओळखले जातात. बुधाची कारक हा मुलांक असल्यामुळे या व्यक्तीचा स्वभाव हा अतिशय उदार, दयाळू आणि समजदार समजले जाणारे 5 मुलांक असणारे ही व्यक्ती असतात. तसंच या व्यक्तींच्या आवडीनिवडी जर बघितल्या तर संगीत, ज्ञान, विविध कला अवगत करणे, त्यात पारंगत होणे ही यांची खास वैशिष्ट्ये ओळखले जातात. या व्यक्तींच्या चेहऱ्यावर कुठल्याही परिस्थितीत हे नेहमी हास्य आपल्याला दिसून येतं. परिस्थिती चांगली असो अथवा वाईट असो अथवा क्रिटिकल असो, कुठल्याही प्रकारची परिस्थिती असली तरी हे व्यक्ती सदैव हसमुख असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य असल्याने या व्यक्तींच्या 5 मुलांक असलेल्या व्यक्तींची मित्रांची संख्या देखील खूप असते. असं म्हटलं तरी काही वावगं म्हटलं नाही की एक प्रकारची चुंबकीय शक्ती या व्यक्तींमध्ये आढळून येते. चुंबकाप्रमाणे हे आपल्याकडे माणसं ओढून घेत असतात आणि म्हणून यांच्या मित्रांची, यांच्यासोबत असणाऱ्यांची संख्या देखील खूप असते. यांच्यासोबत राहायला देखील लोकांना आवडतं. तसंच स्वभावाने हे व्यक्ती दयाळू देखील असतात आणि म्हणून इतरांच्या सुखदुःखात आणि खास करून दुःखात हे व्यक्ती सहभागी होत असतात आणि त्यांचं दुःख जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करून ते दूर करण्याचा देखील प्रयत्न करत असतात आणि म्हणून बऱ्याचदा दुसऱ्यांच्या संकटांमध्ये हे व्यक्ती स्वतःवर देखील संकट ओढवून घेत असतात. पण त्या संकटातून देखील मार्ग कसा काढावा याचं खास कौशल्य 5 मुलांक असणाऱ्या व्यक्तींकडे आपल्याला दिसून येतं. विचारांवर हे व्यक्ती नेहमी टिकून असतात. आपले विचार सहसा बदलवत नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी हे व्यक्ती सहसा आपल्या विचारांवर टिकून असतात. आपल्या विचारांशी एकनिष्ठ असतात आणि म्हणून अशा व्यक्तींना मन वळवणं फारसं सोपं नसतं. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कुठलंही कार्य तडीच नेणे हे या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य समजलं जातं आणि म्हणून त्यांच्याजवळ धन असो वा नको असो किंवा कुठल्याही परिस्थितीत, कठीण जरी परिस्थिती आली, कोणी सोबत असेल किंवा नसेल, पण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे व्यक्ती त्या कठीण परिस्थितीने सुद्धा मार्ग काढण्यात यशस्वी ठरतात. हे या 5 वैशिष्ट्य असलेल्या 5 मुलांक असलेल्या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य म्हटलं जाईल. तर या बुद्धिमत्तेच्या जोरावर काम करणारी व्यक्ती असतात. उदाहरणार्थ CA म्हणा, डॉक्टर म्हणा, पत्रकार म्हणा, वकील म्हणा, या क्षेत्रात हे व्यक्ती जर गेले तर यांना खासपैकी यश त्या क्षेत्रामध्ये मिळत असतं. कोणी कौतुक करो अथवा नावं ठेवो या व्यक्तींना फारसा काही फरक पडत नाही. कोणी कितीही टीका केली तरी या टीकेला ते घाबरून जात नाही. त्या टीकेला ते सामोरं जातात किंवा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव ते त्या टीकेचा आपल्यावर होऊ देत नाही आणि एक प्रकारचे आपल्या स्वतःच्या एकाग्र राहून कठीण परिस्थितीतनं देखील हे व्यक्ती मार्ग काढत असतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कार्य संपन्न नेऊन हे व्यक्ती धन कमावत असतात आणि धनवान होत असतात. पुन्हा या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारीख हे यांच्यासाठी शुभ मानले जाते किंवा बुधवार हा यांच्यासाठी शुभ मानला जातो. पुन्हा या व्यक्तींसाठी जर उपासना म्हटली तर श्री गणेशाची उपासना या व्यक्तींसाठी खास फलदायी ठरू शकते. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम वाचणे देखील या 5 मुलांक असलेल्या व्यक्तींसाठी फार उत्तम समजलं जातं. तर अशा प्रकारे 5 मुलांक असणाऱ्या व्यक्तींची ही गुणवैशिष्ट्ये आहेत.